हा हॅलो सर. बोला. सर ते कर्जमाफी विषय बद्दल आम्हाला माहिती पाहिजे होती. काय माहिती पाहिजे होती तुम्हाला? सर कशा पद्धतीने कर्ज माफ केलं आहे आणि याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि याच्यासाठी किती निधी उपलब्ध केलेला आहे सर? सध्या महाराष्ट्र सरकारने 36,755 कोटीची कर्जमाफी दिलेली आहे. ओके. याचा फायदा 55 लाख किंवा त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. ओके. सर याच्यासाठी नेमके शेतकरी नेमके 55 लाखच का निवडले आणि याच्यासाठी पात्र नेमके कोणते असणार आहेत शेतकरी? आणि याची म्हणजे कधीपासून शेतकऱ्यांना ना म्हणजे कर्जमाफीचे हे दिलेलं आहे त्यांचे इसवी सन किती पासून दिलेलं आहे सर? हे 2019 नंतर ज्यांनी पण कर्ज घेतलंय जे हम्म. अल्पभूधारक ओके. यांच्यासाठी हे लागू होणार आहे. ते 2025 पर्यंत या म्हणजे दरम्यान ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे हा हा चालू बाकीवाले पण त्यामध्ये येऊ शकतात. त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचं अधिक रक्कम भेटणार आहे. हा म्हणजे ज्यांनी जे कर्ज घेतात आणि नियमित परतफेड करतात परतफेड त्यांच्यासाठी अनुदान करणाऱ्यासाठी म्हणून 50,000 रुपये रक्कम. 50,000 रुपये ओके. भेटणार आहे. ओके ओके म्हणजे 2019 पासून ते 2025 पर्यंत 25 ज्यांनी कर्ज पर्यंत थकीत केलेलं आहे त्यांना त्याच्यासाठी सर किती लाखापर्यंत माफ होणार आहे सर नेमकं? सध्याच्या जी आर नुसार 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि जे 2 लाखाच्या वर असेल ते शेतकऱ्यांना परतफेड करावी लागणार आहे. ओके. आणि सर हे अधिकरण कधी झालं याचा जी आर कधी आला सर? याचा जी आर आताच लेटेस्ट मध्ये 2 जून 2026 रोजी महाराष्ट्र सरकारद्वारे निर्धारित करण्यात आला आहे. सर या कर्जमाफीचं नेमकं नामकरण केलेलं आहे कोणत्या नावानं केलेलं आहे सर नेमकं हेच? मागच्या वेळी जी महात्मा फुले होती ना त्याचं आता नामकरण होऊन अहिल्याबाई होळकर करण्यात आलं आहे. सध्या कर्जमाफी योजना केलेली आहे का त्यांनी? कर्जमाफी योजना. ओके ओके. आता याच्यासाठी म्हणजे नेमके याच्यासाठी अटी कोणकोणत्या लावलेल्या आहेत सर नेमक्या जे शेतकरी 55 लाख केलेले आहेत तर याच्यामध्ये कोणकोणत्या अटी लावलेल्या आहेत सर नेमक्या? ज्या मागच्या वेळेस होत्या त्याच यावेळेसाठी आहेत. जसं की त्यांच्याकडे 4 व्हीलर नसणं आवश्यक आहे त्या शेतकऱ्याकडे. घरामध्ये कोणीही इन्कम टॅक्स वाला म्हणजे गव्हर्नमेंट सरकारी कर्मचारी नसणं बांधील आहे. अशा ओके. खूप साऱ्या गोष्टी ज्या पहिल्यांदाच होत्या त्याच गोष्टी आता पण कंटिन्यू मध्ये करण्यात आलेल्या आहेत. जवळपास म्हणजे त्यांनी 55 लाख शेतकरी याच्यासाठी पात्र ठरवलेले आहेत. यांचा का आकडा म्हणजे कमी जास्त होणार आहे का म्हणजे वाढणार आहे का कमी होणार आहे याच्यामध्ये काय आहे का काही नियोजन काही? जे यामध्ये पात्र होतील ते जास्त झाले तर जास्त होऊ शकतात. जर कमी असतील तर कमी पण होऊ शकतात. म्हणजे ज्या शेतकऱ्याला खरंच या गरज आहे. पीक म्हणजे कर्जमाफीची गरज आहे त्यांना हे याच्यासाठी त्यांनी पात्र केलेले आहे का? बरोबर. असं आहे का सर याच्यामध्ये कधीपर्यंत याच्यामध्ये माफ होण्याची तारीख अशी वगैरे का निश्चित केलेली आहे का? त्या बँकांना ना पत्र वगैरे काही त्यांनी हे केलेलं आहे का? म्हणजे डाटा वगैरे मागवण्याचं काम केलेलं आहे का नेमके जसं की SBI असेल, मध्यवर्ती बँक असेल किंवा युनियन बँक असेल ज्या काय अधिकृत बँक आहेत तर त्यांना लेटर वगैरे पाठवलंय का त्याने म्हणजे हे की बाबा यांचा शेतकऱ्याचा डाटा घेऊन हे करा म्हणून काय असं आलं का? सध्याच्या जी आर नुसार 2 जून 2026 झालेल्या जी आर नुसार सांगायला गेलं तर मार्च पर्यंतची डेडलाईन सरकारद्वारे घोषित करण्यात आलेली आहे. म्हणजे पूर्ण डाटा त्यांच्याकडे हे झालेला आहे सर्व झालेला आहे तो पूर्ण. मार्च 2026. ओके. हा मार्चच्या त्यानुसार एंडिंगला पूर्ण डाटा त्यांच्या सर्व शेतकऱ्याचा पूर्ण डाटा गेलेला आहे त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे बिलकुल म्हणजे बिलकुल त्यांच्या हिसाबानुसार त्यांनी 55 लाख शेतकरी पात्र ठरवलेले असा हिसाब आहे ना तुमचा सर? राईट. ओके ओके ओके. ठीक आहे सर चांगल्या पद्धतीनं माहिती आम्हाला सांगितली आणि शेतकऱ्यापर्यंत आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो सर. खूप खूप धन्यवाद तुमचे अशीच माहिती पुरवत राहा. सर्वांचं भलं करत राहा. ओके सर धन्यवाद सर.